आता कोठे धावे मन तुझे चरण देखिएल्या. पांडुरंग हरी जय जय रामकृष्ण हरी माऊली. संपूर्ण महाराष्ट्र टाळ मृदुगांच्या धुनीमध्ये सध्या रंगलेला आहे. सगळीकडे अतिशय विठ्ठलमय वातावरण झालेलं आहे. सगळ्यांचं तन जरी नसेल तरी मन हे वारीमध्ये आहे. नमस्कार, मी मीनाक्षी विजय कुलकर्णी. वारी म्हणजे वारी म्हणजे पूर्ण महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा विषय. पाऊले चालती पंढरीची वाट. आपण वारी म्हणजे फक्त देहू आळंदी हे समजतो, परंतु पूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या संतांनी ही परंपरा उभी केलेली आहे हे आपल्याला माहित आहे. आज पूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक गावातून, प्रत्येक शहरातून, अगदी छोट्या छोट्या गावातूनही वारी निघालेल्या आहेत. त्या पांडुरंगाला भेटण्याची आस या सर्वांना लागलेली असते. आणि अशीच थोर परंपरा लाभलेले मराठवाड्यातील पैठण तालुका, जिथे संत एकनाथ महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासारखे थोर संत लाभले, आणि त्याच तालुक्यातील मी आहे याचा मला खूप अभिमान वाटतो. अवघाची संसार सुखाचा करीण असे म्हणणारे ज्ञानेश्वर, त्यांची जन्मभूमी आपेगाव. त्या भूमीला स्पर्श केला की जीवन कृतकृत्य होतं, अंगावर शहारे येतात. त्यांचं पूर्ण जीवन तिथे गेलं की अनुभवल्यासारखं वाटतं. दुरितांचे तिमिर जाओ असे म्हणत माऊलींनी जगातील सर्व दुष्ट माणसांमधील वाईट प्रवृत्ती, पापांचा नाश हो असे म्हटलेले आहे. ज्यांनी भागवत धर्माचा पाया रचला त्या भूमीत आपण आहोत, हा आमचा अभिमान आहे. याची खूप धन्यता वाटते. तसेच पैठण नाथांची भूमी, शांतीब्रह्म संत एकनाथ, त्यांचे स्मरण केलं तरी मनाला शांत वाटतं. असे एकनाथ सर्वांना लाभले, ज्यांनी भागवत धर्म सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला. तर हा विषय माझ्यासाठी फक्त एक माहितीचा विषय नाही, तर तो माझ्या हृदयाशी जोडलेला आहे. संत एकनाथ महाराजांच्या कार्याने पावन झालेल्या पैठण परिसरात कर्मभूमी असण्याचं भाग्य आम्हास लाभलेलं आहे. एका जनार्दनी भाव अवघा विठ्ठलची देव म्हणत नाथांनी मानवाला शांततेचा मार्ग दिला. म्हणूनच जेव्हा आषाढी वारीची चाहूल लागते, टाळ मृदुगांचा नाद कानावर पडतो, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानबा तुकारामचा गजर ऐकू येतो, तेव्हा या मनात वेगळीच भावना दाटून येते. पाऊले चालती पंढरीची वाट. जरी आपण प्रत्येक जण वारीला जाऊ शकत नाही, तरी आज प्रत्येकाचे मन वारीच्या दिशेने धावत आहे. कारण ही वारी फक्त पंढरपूरकडे जाणारी यात्रा नाही, ही त्या संतांच्या चरणांशी जोडणारी वाट आहे, ज्यांनी महाराष्ट्राला भक्ती, समता आणि प्रेमाचा मार्ग दाखवला. आपण आषाढी वारी म्हटलं की आळंदी, देहू आणि पंढरपूर आठवतो. या भक्तीच्या महासागराला अनेक नद्या येऊन मिळाल्या आहेत. त्यापैकीच एक अत्यंत महत्वाची नदी म्हणजे गोदावरी. आणि मराठवाड्याची संत परंपरा. संत भानुदास जे विठ्ठल भक्त होते, त्यांनी अखंड भक्ती, प्रार्थना आणि दृढ श्रद्धेच्या बळावर विठ्ठलाला परत पंढरपुरात आणले, असे वारकरी परंपरेत मानले जाते. आले वारकरी करिता हरिनामाचा गजर, भानुदास म्हणे धन्य पंढरीचा सोहळा, असे म्हणत वारकरी अक्षरशः भानुदासांना डोक्यावर घेऊन नाचतात. संत भानुदास महाराजांनी विठ्ठल भक्तीला नवे चैतन्य दिलं. हीच ती भूमी आहे. या भूमीने असंख्य वारकरी, कीर्तनकार आणि हरिभक्त घडवले. अशाच प्रकारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या संतांची परंपरा आहे. खरं तर वारी ही एका दिवसात किंवा एका संतांमुळे निर्माण झालेली परंपरा नाही. शेकडो वर्षाच्या भक्ती, त्याग, नामस्मरण आणि संतांच्या कार्यातून भक्तीचा प्रवाह अखंड वाहत राहिलेला आहे. या प्रवाहाला संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानाची दिशा दिली. संत नामदेव महाराजांनी विठ्ठल भक्तीचा संदेश दूरवर नेला. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देव पूजा विठ्ठल असे म्हणत नामदेवांनी विठ्ठलाला केवळ मंदिरात नाही तर प्रत्येकाच्या जीवनात आणि प्रत्येकाच्या श्वासात आणले. संत एकनाथ महाराजांनी भागवत धर्म सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला. संत तुकाराम महाराजांनी अभंगातून भक्ती घराघरात पोहोचवली. वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणत त्यांनी केवळ माणसावरच नाही तर पक्षी, प्राणी, वनस्पती व सर्वांवर प्रेम करायला शिकवले. तसेच जे का रंजले गांजले असे म्हणत जे दुःखात आहेत, संकटात आहेत, निराधार आहेत, त्यांच्या पाठीशी राहणारा, त्यांची सेवा करणारा खरा भक्त ठरतो असे समजते. पैठणच्या भूमीत संत एकनाथ महाराजांनी समाजाला समता, दया आणि भक्तीचा मार्ग दाखवला. देवासी नाही वाचा अभिमान, संस्कृत प्राकृत तया समान. देवाला जात, भाषा यांचा अभिमान नसतो. संस्कृत असो वा प्राकृत किंवा आपली मायबोली, भक्ती महत्वाची. या भूमीतून निघालेला भक्तीचा प्रकाश संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवला माऊली. आज आपण ज्या लाखो वारकऱ्यांना पंढरीच्या वाटेवर चालताना पाहतो, ती अशी सहज थोडी झाली आहे. त्यांच्या पावलामागे शेकडो वर्षांची संत परंपरा उभी आहे. ती आपल्या पूर्वजांनी जपली आहे. वारी आपल्याला चालायला शिकवत नाही, वारी आपल्याला नम्र व्हायला शिकवते.
होय होय वार करी पाहे पाहे पंढरी. वारी आपल्याला देव शोधायला सांगत नाही, वारी आपल्याला प्रत्येक माणसात विठ्ठल पाहायला शिकवते. आणि म्हणूनच वारी आजही जिवंत आहे. आणि ती जास्तीत जास्त जिवंत असेल तर ती ग्रामीण भागातील लोकांमध्ये. या संतांनी समस्त मानवासाठी जे कार्य केले आहे, जे मानवाच्याच विकासासाठी आहे, त्याचं जीवन धन्य होण्यासाठी आहे. त्यामुळे समस्त मानवानेच ही वारी प्रत्येकाने आपल्या जीवनात एकदा तरी करायलाच हवी. या संतांचे आपल्यावर खूप मोठे ऋण आहे. त्या उपकाराची जाणीव आपण आपल्या जीवनावर, त्या विचारांवर चालून आपले जीवन कृतकृत्य करून आपण हा वारसा नवीन पिढीला देऊया आणि ही परंपरा जतन करूया आणि चालवत राहूया. अशाच प्रकारचे वारी संदर्भातील व्हिडिओ आपण माझ्या चॅनलमधून आता पाहणारच आहोत. तर माझ्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि नवनवीन आणि चांगली माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. तसेच आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. आणि तसेच तुमच्या जिल्ह्यात आणि तालुक्यात कुठले संत होऊन गेले त्याचाही तुम्ही संदर्भ या कमेंटमध्ये नक्की करा. जय हरी माऊली, रामकृष्ण हरी.